Hello students, today we are starting with the chapter number 8, Useful and Harmful Microbes. I hope you all are sitting with your textbook and pencil in your hand. Let's start our period with the proverb, Self-help is the best help. अर्थात संकटाच्या वेळी इतरांच्या मदतीची वाट न बघता स्वतः त्यातनं मार्ग काढणे उत्तम. आजच्या या कोरोना संकटात स्वतःची सुरक्षा हाच उत्तम उपाय आहे. माननीय पंतप्रधानांनी देखील आपल्याला आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिलेला आहे. Now let's begin with introduction about microbes. Last year you have the lesson Living World and Classification of Microbes. So we will recall the lesson first. In that lesson you studied about the term microbes, how they are classified, means the different types of microbes. So what are microbes? Microbes are minute unicellular organisms that cannot be seen with our naked eyes. Microbes are minute. Minute म्हणजे extremely small, सूक्ष्म. Unicellular म्हणजे single celled, अर्थात एकपेशीय प्राणी ज्यांना आपण नुसत्या डोळ्यांनी म्हणजेच मायक्रोस्कोपचा वापर केल्याशिवाय बघू शकत नाही. These are pics of some microbes. Let's discuss some characteristics of microbes. First, microbes are microscopic organisms. That is, they can be seen with the help of a microscope. Second, they may exist in its single-celled form or in a colony of cells. मायक्रोब्स हे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स असतात. म्हणजेच त्यांचं स्ट्रक्चर, त्यांची रचना समजून घ्यायची असेल तर आपल्याला मायक्रोस्कोपचा उपयोग करावा लागतो. त्यानंतर ते वावरतात कसे, राहतात कसे, तर एकतर ते सिंगल सेल्ड फॉर्ममध्ये असतात किंवा इन अ कॉलोनी ऑफ सेल्स, मीन्स इन अ ग्रुप ऑफ सेल्स. Here these are examples of unicellular organisms. Here you can see or understand how they exist in their single celled form. Student, this is the picture of bacterial colony. By observing these two pictures, you can imagine and understand how these microbes exist in a single celled form or in a colony of cells. Students, as you studied in last standard, you are familiar with different types of microbes: bacteria, protista, fungi, algae and viruses. These are all around us but cannot be seen with our eyes. For example, COVID-19 व्हायरस, ज्याने आज कोरोनाच्या रूपात जगभर थैमान मांडलेला आहे. आता बघा ना, हा कोविड-19 व्हायरस आपल्या सभोवती इव्हन संपूर्ण जगभर तो फिरतो आहे, पण आपल्यापैकी कुणालाही तो दिसतो आहे का? अजिबात नाही. फक्त प्रिकॉशन्स म्हणून आपण मास्क वापरा, तोंडाला रुमाल बांधा, सॅनिटायझर वापरा, असं सगळं सुरू आहे. तर का दिसत नाही हा व्हायरस आपल्याला? कारण तो सूक्ष्म आहे. म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या सभोवती असूनही नुसत्या डोळ्यांनी आपल्याला ते दिसत नाही. त्याकरिता मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. नाव लेट अस सी इन व्हॉट वे these microbes are related to our everyday life. There are two types of microbes, useful microbes as well as harmful microbes. Useful microbes are those which are beneficial for us. ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा आपल्याला उपयोग होतो, जे आपल्या उपयोगाचे आहेत, अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्सला युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतात. This year you have the study of these three useful microorganisms: lactobacilli, rhizobium and yeast. हार्मफुल मायक्रोब्स म्हणजे काय? ज्यांच्यामुळे आपल्याला काहीतरी अपाय होतात, काही नुकसान होतं, त्यांना म्हणतात हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मोस्टली दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग मेनी इन्फेक्टिव्ह डिसीजेस, सो दे आर कॉल्ड ॲज हार्मफुल मायक्रोब्स.
let's move towards useful microorganism Lactobacilli. Lactobacillus is a minute rectangular shaped anaerobic bacteria. लॅक्टोबॅसिलस हा सूक्ष्म रिक्टँग्युलर किंवा रॉड शेपचा बॅक्टेरिया असतो आणि कसा आहे हा एनेरोबिक बॅक्टेरिया आहे. आता एनेरोबिक या टर्मचा अर्थ काय होतो की असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात विच रिलीज एनर्जी ऑर प्रोड्यूस एनर्जी विदाऊट द यूज ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनचा उपयोग न करता देखील ते एनर्जी प्रोड्यूस करू शकतात. अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्सला म्हणतात एनेरोबिक microorganisms. So लॅक्टोबॅसिलस इज अ एनेरोबिक बॅक्टेरिया. हे नीट समजून घेण्यासाठी आणखी एक उदाहरण बघूया. ह्यूमन बीइंग्स आर एरोबिक. वी प्रोड्यूस एनर्जी विथ द यूज ऑफ ऑक्सिजन. सो वी आर एरोबिक. लेट्स डिस्कस अबाउट द यूज ऑफ लॅक्टोबॅसिलस. देअर इज वन क्वेश्चन गिवन इन आवर टेक्स्टबुक ऑन पेज नंबर 88. How is yogurt made from milk? What exactly happens in this process? दुधापासून दही कसं तयार केलं जातं यात लॅक्टोबॅसिलस या बॅक्टेरियाचा काय रोल आहे ते आपण समजून घेऊया. लॅक्टोबॅसिलस प्रेझेंट इन द मिल्क. धिस कन्वर्ट लॅक्टोज टू लॅक्टिक ॲसिड. आता लॅक्टोज काय आहे? धिस इज द शुगर इन द मिल्क. दुधामध्ये जी नॅचरल शुगर असते ती असते लॅक्टोज. या लॅक्टोजचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये कोण करतं? लॅक्टोबॅसिलस. धिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मेंटेशन. या प्रोसेसला काय म्हणतात? फर्मेंटेशन. दुधाचं जे pH असतं ते काय होतं? कमी होतं, ज्यामुळे मिल्क प्रोटीन कोॲग्युलेट व्हायला सुरुवात होते. कोॲग्युलेट होणे म्हणजे काय? जमणे. आणि pH म्हणजे काय ते पण आपण नंतर समजून घेऊया. Then milk proteins are separated from other constituents of milk. This is what happens when milk changes to yogurt. Coagulation of milk protein म्हणजे काय बघा? बरेचदा आपल्या घरी दूध नसतं. दूध नसल्यानंतर काय होतं की त्यातलं जे पाणी असतं ते वेगळं होतं आणि जे क्लॉट्स आपण बघतो ते क्लॉट्स म्हणजेच काय? कोॲग्युलेट झालेलं मिल्क प्रोटीन. एकदा परत आपण समजून घेऊया. लॅक्टोबॅसिलस काय करतं? लॅक्टोजचं कन्व्हर्शन लॅक्टिक ॲसिडमध्ये करतं. या प्रोसेसला फर्मेंटेशन म्हणतात. यामुळे दुधाची जी pH व्हॅल्यू आहे ती काय होते? कमी होते, ज्यामुळे मिल्क प्रोटीन कोॲग्युलेट व्हायला सुरुवात होते. हे कोॲग्युलेट झालेलं मिल्क प्रोटीन दुधातील इतर कन्स्टिट्युएंट्सपासून सेपरेट व्हायला सुरुवात होते. नेमकं हेच दुधापासून दही तयार होण्याच्या प्रक्रियेत घडतं. Yogurt has a specific sour taste due to lactic acid. लॅक्टिक ॲसिडमुळे दह्याची चव आंबट असते. The low pH destroys harmful microbes present in the milk. pH कमी तेवढं ॲसिड स्ट्रॉंग. हेच लॅक्टिक ॲसिड दुधामधील हार्मफुल मायक्रोब्सला डिस्ट्रॉय करतं आणि म्हणूनच आपण आपल्या आहारात दह्याचा उपयोग ॲज अ नॅचरल प्रोबायोटिक म्हणून करतो. pH म्हणजे काय ते समजून घेऊया. pH म्हणजे काय? pH इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इन द सोल्युशन. म्हणजे कुठल्याही सोल्युशनमधलं हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन. pH मेजर्स द स्ट्रेंथ ऑफ ॲसिड्स ऑर बेसेस. म्हणजे कुठलंही ॲसिड किंवा बेस किती स्ट्रॉंग आहे हे पडताळण्यासाठी याचा उपयोग होतो. सो वी यूज द कन्सेप्ट ऑफ pH स्केल. मॅथ्समध्ये जसं तुम्ही नंबर लाईन शिकता त्यामध्ये 0 ही मिडल व्हॅल्यू असते आणि त्याच्या डाव्या बाजूला सर्व निगेटिव्ह इंटिजर्स आणि उजव्या बाजूला पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात. त्याचप्रकारे या pH स्केलमध्ये 0 ते 14 पर्यंतचे नंबर्स दिलेले आहेत, ज्यामध्ये 7 ही त्याची ओरिजिन म्हणजे मिडल व्हॅल्यू. कुठल्याही सोल्युशनची pH व्हॅल्यू जर 7 पेक्षा कमी असेल तर तो ॲसिडिक समजला जातो आणि 7 पेक्षा जास्त असेल अर्थात 14 पर्यंत तर तो बेसिक समजला जातो. हे तुम्हाला डिटेलमध्ये
सायन्स 1मधला जो चॅप्टर आहे ॲसिड बेसिस अँड सॉल्ट त्यामध्ये शिकायला मिळेल. थँक्यू स्टुडंट्स. I hope you all are getting this and more about the lesson we will talk in the next short video. Thank you.